नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। सध्या आवळ्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध आहेत। आवळा चवीला तुरट आणि कडवट असतो, मात्र तो आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे। आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। आज आपण त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आवळा कँडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी काय केलं तर 1 किलोच्या प्रमाणात डाग विरहित छान असे रसरशीत मोठे अशा आकाराचे आवळे घेतले। ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते एका भांड्यामध्ये असे टाकून घ्यायचे। खालच्या भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि वरच्या भांड्यामध्ये आवळे टाकून घेतले आणि यावर झाकण ठेवायचं आणि आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आता हे आवळे किती वेळ वाफवायचे तर याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपोआप अशा सुट्ट्या झाल्या पाहिजेत। तुम्ही पाहू शकता याच्या ज्या पाकळ्या त्या थोड्याशा अशा सुट्ट्यासर झालेल्या दिसत आहेत, इथपर्यंत आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्णतः आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत। आवळे थंड झाले की मग यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे काढून टाकायच्या आहेत। अगदी हे वाफवल्यामुळे सहज याच्या बिया आपल्याला काढता येतात आणि अशा पद्धतीने आवळ्याच्या पाकळ्या अशा छान अशा सुट्ट्या होतात। शक्यतो आवळा कँडी बनवताना मोठ्या आकाराचे आवळे घ्या, म्हणजे आवळा कँडी छान अशी मोठ्या आकाराची बनते। आता सर्व आवळ्यातल्या बिया काढून टाकल्या की मग ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि 1 किलो आवळे होते त्याला अर्धा किलो इथं मी गूळ छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता। आता बरेच जण काय करतात, 1 किलो गुळ असेल तर 1 किलो आवळे अशा पद्धतीने वापर करतात। मला थोडंसं कमी गोडसर करायचं होतं, त्यामुळे मी इथं अर्धा किलोच गुळाचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखरेचा वापर करू शकता। आता एक दिवस एक रात्र आपल्याला हे असंच मुरत ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान ह्या गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि ह्या आवळ्याच्या फोडी आहेत ते छान ह्या पाकामध्ये किंवा ह्या पाण्यामध्ये छान अशा मुरलेल्या आहेत। आता या छान अशा काढून घ्यायच्या आणि यातलं पाणी पूर्णतः आपल्याला निथळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे वाळत ठेवायचं आहे, त्यामुळे यातलं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं। आता हे जे आवळ्याचं पाणी आहे हे आपण सरबत म्हणून वापरू शकतो। यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकायचं, हे आपलं आवळ्याचं सरबत तयार झालेलं आहे। हे फेकून न देता सरबत म्हणून आपण हे पिऊ शकतो। आता आवळ्याच्या ज्या फोडी आहे यातलं सर्व पाणी निथळून झालं की अशा पद्धतीने एका पसरट ताटामध्ये छान अशा ह्या फोडी पसरून घ्यायच्या आणि कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 1-2 दिवस छान ह्या फोडी वाळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली आवळा कँडी छान अशी तयार झालेली आहे। इथे थोडीशी लालसर रंगाची आपली आवळा कँडी झालेली आहे, कारण आपण गुळाचा वापर केलेला आहे। साखरेचा केला तर मग अगदी पांढरी शुभ्र आवळा कँडी तयार होते। आता या फोडींवरती थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची आणि छान ह्या फोडीनं चोळून घ्यायची। पिठी साखर टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी काही हरकत नाही। ही मस्त अशी आवळा कँडी आपली तयार झालेली आहे। काचेच्या भरणीमध्ये ठेवायची, अगदी वर्षभर आपण ही आवळा कँडी खाऊ शकतो। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।